या ठिकाणी सन्माननीय उमरगा लोहारा तालुक्याचे लाडके आमदार प्रवीण स्वामी गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांच्यासोबत वर्राळे सावकारांचंही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ज्येष्ठ नेते वर्राळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत धीरजाबा बेळंकर यांनी करावं अशी मी दंड मिळत। आणि त्यानंतर हॅलो सन्माननीय उमरगा लोहारा तालुक्याचे लाडके आमदार श्रीमान प्रवीण स्वामी गुरुजी यांचं या ठिकाणी धीरजाबा बेळंकर यांनी त्यांचं स्वागत करावं। त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमचे सहकारी मित्र श्री बसवराजजी वर्नाळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संजय यशवंत भंडारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या सत्कारानंतर ज्यांची आपण आतुरतेने या ठिकाणी वाट बघतोय त्यांचा विषय आहे भारतीय संविधानाचे नैतिक मूल्य व अधिकार म्हणजेच संविधान आज आणि उद्या। मी निमंत्रित करतोय सन्माननीय राजेंद्र चव्हाण साहेबांना आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। ठीक आहे। नमस्कार। सर्वप्रथम मी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि श्रोते हो, या कार्यक्रमाचे आयोजक माननीय धीरजदादा बेळंकर, त्यांची सर्व टीम, तर मंडळी, आज 11 एप्रिल अर्थात महात्मा फुले यांची जयंती आहे आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उत्सव 4 दिवसांचा आहे। तर या सगळ्या महापुरुषांना उद्देशून मला असं म्हणावंसं वाटतं, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या ओंजळीने काय द्यावे, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या ओंजळीने काय द्यावे, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या माणसांना, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या माणसांना। एवढे अलौकिक आणि असामान्य असं जागतिक दर्जाचं कर्तृत्व गाजवणारी ही मंडळी आहेत। क्रांती हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा रक्तरंजित क्रांती, अचानक झालेला बदल म्हणजे क्रांती, पण क्रांतीचा हा खरा अर्थ नाही। व्यक्तीचं जीवन, समाजाचं जीवन ज्या मूल्यांवर उभं आहे, ज्या अधिष्ठानावर उभं आहे, त्याच्यामध्ये बदल घडणं हा क्रांतीचा अर्थ आहे। म्हणजे विषमता जाऊन समता त्या ठिकाणी येणं हा क्रांतीचा अर्थ आहे। आणि या अर्थाने महात्मा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे खऱ्या अर्थाने क्रांतीचे प्रणेते आहेत असं मला वाटतं। तर मंडळी, डॉक्टर आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, महात्मा फुले महाराष्ट्राचा इतिहास
त्यांच्या नावाशिवाय, त्यांच्या उल्लेखाशिवाय आपल्याला लिहिता येणार नाही. ते लेखक होते, क्रांतिकारक होते, समाज सुधारक होते. त्यांनी शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणांचं कसब, गुलामगिरी यासारखी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यानंतर त्रिरत्न हे नाटक लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती पोवाडा लिहिला. अशा अनेक गोष्टी करून या महाराष्ट्रामध्ये एक अद्भुत अशा प्रकारचं महात्मा फुले यांनी कार्य केलं. आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र ज्या दिशेने आता चाललेला आहे तो चुकीच्या दिशेला चाललेला आहे. कारण विचारांची चुकीची आयडिओलॉजी या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून शाहू फुले आंबेडकर हे जे विचार आहेत या महाराष्ट्राचं खरं अधिष्ठान आहे, ते कुठेतरी हलवण्याचा प्रयत्न होतोय. आणि ते थांबवणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या बद्दल मला एवढंच म्हणायचं आहे, तव तेजाचा एक अंश दे, तव शौर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजाचा एक अंश दे, तव शौर्याचा जरा स्पर्श दे. आपल्या उमरगा तालुक्याचे जे नवनिर्वाचित आमदार साहेब आहेत त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक होतो. आज भेट होते. त्यांचं नाव आहे प्रवीण स्वामी. तर मला असं वाटतं की लोकांचं दुःख समजून घेण्यामध्ये ते प्रवीण आहेत आणि लोककल्याणाचे ते स्वामी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तर मी आता माझ्या मूळ विषयाकडे जाणार आहे. संविधानातील नीतिमूल्य, संविधान आज आणि उद्या. मंडळी, मी गेल्या 10 वर्षापासून राज्यघटना हा विषय स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला संविधान कळावं, कारण तो लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम साहित्य उत्सव नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर 80 एपिसोड्स आहेत संविधानावर, संविधान समजून घेताना. आणि माझं स्वतःचं विवेकवाणी नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर सुद्धा संविधानाचे एपिसोड आहेत. तर हे संविधान सर्वदूर पोहोचलं पाहिजे यासाठी मी काम करतोय. आणि म्हणूनच आज संविधानावर बोलण्याचा मला थोडासा अधिकार आहे असं मला वाटतं. संविधानावर बोलत असताना मी या भारताचा सामान्य नागरिक आणि संविधानाचा पाईक या भूमिकेतून बोलणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. संविधान म्हणजे सर्वश्रेष्ठ विधान. विधान याचा अर्थ कायदा. राज्य करण्याचा सिद्धांत म्हणजे संविधान. राष्ट्राची आधारभूत नियमावली म्हणजे संविधान. आचरणीय असा राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान. देशाचा सर्वोच्च आणि मूलभूत कायदा म्हणजे संविधान. संविधान हे केवळ कायद्याचा दस्तऐवज नाही, तर संविधान हे सामाजिक दस्तऐवज आहे. कारण आपल्याला सामाजिक बदल घडवायचे आहेत. नियमांचा नेम, कायद्यांचा कायदा आणि आपणच आपल्याशी केलेला वायदा म्हणजे संविधान. नियमांचा नेम, कायद्यांचा कायदा आणि आपणच आपल्याशी केलेला वायदा म्हणजे संविधान. मंडळी, प्रत्येक गोष्ट काही नियमांवर चालत असते. निसर्गाचे काही नियम असतात. आणि म्हणून देशाचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एक लिखित किंवा अलिखित राज्यघटना महत्वाची असते.